हाय मित्रांनो, माझं नाव ज्ञानेश्वर मंडले आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आणि मी आज आपल्या गावाबद्दल बानुरगडबद्दल माहिती सांगणार आहे. आणि जे जे काय आत्ता अस्तित्वात आहे ते सर्व मी दावण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करू महादरवाजापासून. तर मित्रांनो, इथे महादरवाजा होता आणि इथे एक बुरुज होता आणि रायगड परिवाराने इथं संवर्धनाचं काम केलं आहे आणि बोर्ड देखील लावला आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर इथे बुरुज आहे आणि हा बघा महादरवाजाचा बोर्ड. पण आता आपण जाऊया दक्षिणेकडील बुरुजाकडे. तर चला, तुम्हाला बुरुजापाशी गेल्यावर दाखवतो. हाय मित्रांनो, तर इथे मागे बुरुज आहे, आपण खालून बघू. चला मित्रांनो, हा आहे बुरुज. तर हा बुरुज एक पूर्ण व्यवस्थित आहे. तर तुम्ही बघू शकता. अशा तऱ्हेने सोन्या मोह काय लागलेला आहे. तर मित्रांनो, रायगड परिवाराने इथं माहिती फलक लावला आहे, तोही आपण बघू आता. चला. तर मित्रांनो, ह्या बुरुजापासून तेथे एक बुरुज आहे, तो एक दिसतो. तिथे चोरवाट पण आहे, आपण तिकडेही जाणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो बघू शकता, हा माहिती फलक आहे आणि तुम्ही माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून पहा. इथं बहिर्जी नायकांच्या समाधीकडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. तर तुम्ही आला तर हा फलक नक्की वाचा. तर मित्रांनो, ही तटबंदी आहे. ही तटबंदी तुम्ही बघू शकता. इथे एक बुरुज आहे आणि तेच चोरवाट आहे. तुम्हाला मी दाखवतो आता वरती जाऊन. तर हाच तुम्हाला बुरुज मगाशी तुम्हाला वाटेवर नेताना धावला होता. मित्रांनो, दक्षिणेकडे तो एक बुरुज आणि हा एक बुरुज आणि तेच चोरवाट सुद्धा आहे. असं हे ऐतिहासिक गाव आहे मित्रांनो, तुम्ही एकदा भेट द्या. पहारेकरांसाठी बसण्यासाठी असायचं आणि हे दिवा लावण्यासाठी. हे गाव आहे मित्रांनो इकडं आणि ही पूर्ण तटबंदी भोवती आहे पूर्ण. वरून बघू शकता तुम्ही कसं दिसतं ते. तर मित्रांनो, दक्षिणेला 2 बुरुज तर आहेत, अजून बुरुज आहेत ते आपण जाऊ. असं म्हणतात की या बानुरगड गावाला म्हणजे किल्ले भोपालगडला एकूण 12 बुरुज आहेत. स्वराज्याची गुप्ते
बहिर्जी नाईक यांची समाधी या गावी आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय चांगला असा परिसर आहे, नैसर्गिक दृश्य ते बघायला मिळतात. आणि तुम्ही एकदा का होईना या किल्ल्याला भेट द्या. चला आपण पुढची माहिती बघू. आता आपण पूर्ण तटबंदी फिरणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर ही तटबंदी पडलेली आहे, अजून हे अवशेष आहेत. मित्रांनो, ह्या किल्ल्याला चिलखती बांधकाम होतं, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, इथं कुठं सगळं शूटिंग मी चालू करणार आहे. तर मित्रांनो, ही तटबंदी आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही तटबंदी आहे आणि इथे पुढे काही पायऱ्या आहेत ज्यावरून कदाचित वरती चढायचे. तुम्ही बघू शकता, हा या पायऱ्या आणि ही तटबंदी. चला पुढे जाऊ. तर मित्रांनो, ही तटबंदी आहे आणि त्याच्या शेजारी हे घराचे काही अवशेष आपल्याला दिसून येतात. कदाचित सैन्यांच्या आरामासाठी ते बांधलेले असावे ते. कारण ते एवढेच आहेत, 1 2 ते 3. आपण आता पूर्ण तटबंदीच्या बाजूने फिरत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पडलेली तटबंदी बघू शकता. मित्रांनो, इथे एक झाडांच्या आड लपलेला असा बुरुज आहे. मित्रांनो, ही तटबंदी आहे, पूर्ण अशी झाडत आहे आणि इथे थोडंफार म्हणजे दरवाजा असण्याचे किंवा एक वाट असण्याचे थोडे अंश आहेत. कारण इथं पहा कसं आहे, इकडं तटबंदी आलेली आहे आणि तिकडे तटबंदी आलेली आहे आणि इथं असा पेस आहे. शकता अशी पूर्ण तटबंदी आहे बाजूने. हे पहा. तर मित्रांनो, यात आता इकडं पूर्ण पूर्वेची बाजू आहे आणि पूर्वेच्या बाजूला हे बरेच अवशेष सापडले आहेत. तर आपण आता डायरेक्ट कडन न जाता डायरेक्ट आपण जे अवशेष सापडलेत तिथं जाऊया. कारण पूर्ण तटबंदी अशीच आहे. तर मित्रांनो, इथे एक बुरुज आहे
आपण खाल्ल्या बाजून बघू. हो बघा, म्हणजे ही जी खाली जी दगडं पडलेली आहेत ती सगळी या बुरुजाचीच आहेत. आणि ह्या बुरुजाच्या बाजूने इथे एक वाट आहे मित्रांनो. तर मित्रांनो या बुरुजापाशी हे एक आहे जे गडावरती असलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी अशा जो वापर केला जातो. मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं ना, ते एक दरवाजे वाट आहे, तीच ही दरवाजा आणि वाट तिथं वरती असेल. आणि हे जे आहे ते पण एक खिडकी होती, काढले बहुतेक पड्डल म्हणून लावलेला इथं. तर ही पहिलं दरवाजा निघून म्हणून लाकूड लावण्यासाठी असायचं. आणि हे आपले सैनिक पहारेकरी यांच्यासाठी बसा असायचं. आणि ही देवळी त्यासाठी दिवाळी लावायला उजेड करण्यासाठी, म्हणजे आपण किल्ल्यात आलो असा. आणि हाच तो बुरुज. तर चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरून. आणि ही आता पूर्ण तटबंदी, तो बुरुज आणि ही तटबंदी. मित्रांनो मागास तुम्हाला दावलं हे असंच होतं, म्हणून माझा एक अंदाज आहे की तिथंही असा दरवाजा असेल. काय मिळते हाच तो इथून पाहिलेला बुरुज. तर बघू शकता मित्रांनो, आपण वरती येऊन आपल्याला काही दिसत नाही, पण खालून बघा, वरतून बघा, असं बाजूने पूर्ण तटबंदी आहे. आणि जेवढी जमीन आहे तेवढी तटबंदी, जिथून जमिनीपासून वरती जी होती तटबंदी पूर्ण पाडली गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथे पण एक वाट आहे, ही पूर्ण तटबंदी आहे. आपण तटबंदीवरनं चाललो आहे. बघा इथं पण जसं तिथं बघत आपण दरवाजाला जे दगड आहेत त्याची रचना आहे तशी इथे आहे. आणि आत पायऱ्या देखील आहेत, हे पाहू शकता तुम्ही. हेच का ते 3 पायऱ्या हुडकून काढलेल्या अजून बी आहे ते. हे जर प्रत्यक्षात बघायचं असेल तर तुम्ही तटबंदीने फिरा, तुम्हाला दिसून जाईल. जे मित्रांनो फिरायला येतात ते काय करतात माहिती आहे का, ते फक्त वरती महादेवाचं बाणलिंग मंदिर आहे, म्हणजे महादेवाचंच आहे, तर ते वर येतात, समाधी बघतात आणि जातात आणि सर्वांना सांगतात की गडावरती काही नाही म्हणून. पण खूप काही बघण्यासारखं आहे मित्रांनो, फक्त बघण्याची इच्छा पाहिजे. तर मित्रांनो इथं सुद्धा पायऱ्या आहेत, ह्याही कदाचित तटबंदीवरती चढण्यासाठीच केल्या असतील. आणि आता रायगड परिवार हा संवर्धन करत आहे, त्यामुळे इथून थोडं बरंच त्यांनी
हुडकून काढला आहे आणि उभारणीसुद्धा चालू आहे. हे बघू शकता तुम्ही, ही उभारणी त्यांनीच केली आहे. तर इथं सुद्धा पायऱ्या आहेत. हे ते काय हे ते हे पहा. आणि हा बुरुज हा नीट असल्याने आणि सर्वात मोठा बुरुज म्हणजे पहिल्यांदा पाहिला तोही मोठाच आहे, पण तो एवढा दिसून येत नाही कारण झाडी असल्यामुळे. हा बुरुज स्पष्ट दिसतो. पहिलं काही एवढं दिसत नव्हतं, पण संवर्धनाचं कार्य अजूनसुद्धा चालू आहे, मोहिमा अजूनसुद्धा होतात, त्यामुळे एवढं दिसतंय स्पष्टपणे. तर मित्रांनो, हा बुरुज ही तटबंदी तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता, ह्या बाजूस दूर दूरपर्यंत असा मोठा डोंगर नाही आणि असा किल्ला इथे आसपास जवळ कुठे नाही. पूर्ण इथून विजापूर दिसेल असा पूर्ण मोकळा भाग आहे पुढं. मित्रांनो, आता आपण आलोय बुरुजावरती. तो एक बुरुज बघू शकतो तुम्ही, आपण मागाशी आलो. आणि आता आपण वरती समाधीकडे जाणार आहे आणि समाधीनंतर आपण आहे ती गुहा बघण्यासाठी जाणार आहे. इथं पण तुम्ही पायऱ्या बघू शकता. तर मित्रांनो, हे सर्व बारायगड परिवाराने हे सर्व खोदून काढलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण वरती जाऊ समाधीकडे, महादेवाचे दर्शन घेऊ. चला. तर मित्रांनो, आपण आता वरती आलेलो आहे बरीच नायकांच्या समाधीपाशी. तुम्ही बघू शकता इथे बांधकाम चालू आहे अजून. तर हे महादेवाचे मंदिर. तर शांत वातावरण असतं मित्रांनो, आणि झाडाखाली खूप थंड वातावरण असतं. आधी आपण महादेवाचे दर्शन घेऊ. मित्रांनो, असे हे मंदिर. बाहेरची बाजू बघा, ते नंदी आहेत दोन. इकडे महादेवाचे चित्र आहे, इकडे देवीची मूर्ती आहे. आणि हा आतील भाग, जिथे पूर्ण असं स्तंभ आहेत आणि ते एकदम थंड वातावरण आहे. इकडे महादेवाची मूर्ती आहे आणि हे बघा, आणि आतील पिंड आणि मागे असणारी मूर्ती बघू शकता. तर मित्रांनो, ते आपण आता
श्री महादेवाचे मंदिर पासून पुढेच हेही बांधकाम जुन्या काळाचे आहे. स्तंभही बघू शकता तुम्ही आणि ते दीपमाळ आहे. आणि ते समोरच बहिर्जी नायकांची समाधी आहे. इथं जे बांधकाम चालू आहे इथं मेन दरवाजा होणार आहे. ही बहिर्जी नायकांची समाधी तुळस समाधी आहे. ही तयार केली नव्हती आणि तुम्ही वाचू शकता. इथे एकदम शांत वातावरण आहे आणि थंड वातावरण आहे. तर हाय मित्रांनो, आता आपण वरती जाऊ आणि या किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे हा किल्ल्याचे नाव भूपालगड यावरून पडले होते की भूपाल सिंग हा राजा होता. त्याने हा किल्ला बांधला होता आणि 1659 रोजी हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आणि ज्यावेळी संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले त्यावेळी हा पहिला किल्ला होता जो मुघलांच्या ताब्यात गेला. आणि फिरंगोजी नरसाळे ह्या किल्ल्याचे किल्लेदार होते. आणि ह्या किल्ल्याला 12 बुरुज आहेत, चोरवाटाही आहेत आणि एक गुहा आहे. आणि ह्या गडाचा एक असा इतिहास आहे की 600 ते 700 मावळ्यांचे एक हात आणि एक पाय तोडून टाकला होता जेव्हा महाराज मिळाले तेव्हा. आणि आता तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच आहेत इथे काय 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 गावलं आहे आणि बांधकामी चालू आहे. मी मागं बघू शकता ही बहिर्जी नायकांची समाधी. बहिर्जी नायकांविषयी सांगायचं म्हणजे की बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि त्यांच्या हाताखाली 6,000 ते 7,000 गुप्तहेर काम करत होते. आणि महाराजांचे अतिशय विश्वासू तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे हे बहिर्जी नाईक. तर मित्रांनो, हा तलाव आहे. म्हणजे तलावाची जशी गडावरती सोय करतात तसा तलाव आहे. शिवकालीन तलाव आहे हा, म्हणजे महाराजांच्या काळातलाच आहे. बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण गुहा बघण्यासाठी जाणार आहोत आणि त्याआधी एक विहीर बघू. मित्रांनो, हीच ती विहीर ज्यानं मी तलाव होतो का सांगत होतो. इथं 14 मार्च तर पूर्ण दिसत नाही पण थोडी का होईना आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण पडलेला आहे. सोन्या लय ध्यान देऊन बघतोय. चला मित्रांनो, आपण जाऊ. आता तुम्हाला जे घरांचे औषध आहेत ते पण धावतो. तर मित्रांनो, आता आपण चाललोय गोवा बघायला. आपल्यासोबत आहे सोन्या आणि तो दिसतोय तो कावड्याचा डोंगर आहे. आणि जाताना जे घराचे औषध आहेत ते मी तुम्हाला धावणार आहे. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, ही पश्चिमेकडील बाजू आणि इकडची ही तटबंदी जेवढे दगड डासेल दिसतात ते सगळे तटबंदीची दगड आहे. आणि हा कावड्याचा डोंगर बघू शकता तुम्ही. हा कावड्याचा डोंगर आणि ही पश्चिमेकडील तटबंदी आहे. जे झाडं दिसतात ते तर सगळी तटबंदी आहे, त्यात आत पडलेले आहे, त्यामुळे आता काही नाही. आणि इकडलं घराच्या औषध इथं बघू शकता. पूर्ण झालेलं आहे पण अजूनही
इथं पहिली घरं होती असा पुरावा आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं जे मागं तुम्हाला दावलं जे अवशेष ते इथं भरपूर एवढ्या एरियात भरपूर आहेत. असं नाही की एक दोन आहेत, भरपूर आहेत. आणि अशा तऱ्हेने ते गुहाही जवळच आहे त्याच्या हिशोबाने. तर गुहा अशी आहे की मित्रांनो, दुश्मन शत्रूचे सैनिक जरी जवळून गेले तरीही त्यांना समजणार नाही की इथं बाबांनो गुहा आहे. अशी गुहा आहे जी आपल्या सैनिकांनी गनिमी कावा करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असा एक लपण्याची जागा आहे. असे त्या गुहेचे वैशिष्ट्य आहे. त्याचे तोंड अतिशय लहान आहे आणि आत भरपूर जागा आहे. जसे की 30-35 सैनिक तरी जास्तच म्हणा, पण असे सैनिक बसू शकतात त्यात. चला मित्रांनो, आता जवळच आहे कावड्याचा डोंगर. तुम्ही अतिशय परफेक्ट असं बघू शकता. हे बघा, अतिशय सुंदर असं इथून दृश्य दिसते आणि खूप छान. खाली मित्रांनो आपण फिरून जाऊया. सो मित्रांनो, सोन्या उतरत आहे. चला आपण थोडंसं पुढे जाऊ. तर बघू शकता मित्रांनो, तर गोवा इथं पूर्ण पहिलं असं गवत होतं, आता स्वच्छ केलं पूर्ण. तर मित्रांनो, अशी गुहा जिथे गनिमी कावा करून सैनिक लपत असतील अशी गुहा. मित्रांनो, ही बहुतेक पाण्याने भरलेलं आहे खाल्लं, अजूनही खोल असू शकते. तर चला मित्रांनो, बाणवड्यावरती जेवढं काय आहे तेवढं मी तुम्हाला दावलेलं आहे. कुठलाही यूट्यूबर ती गुहा बघण्यासाठी जाणार नाही, अशा ठिकाणी ती गुहा आहे. पण मी तुम्हाला ती दावली. सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बहिर्जी नायकांबद्दल ज्यांना आणि त्यांची संबंधित कुठे माहीत नाही त्यांनाही माहिती झालं पाहिजे. कारण स्वराज्याचा महत्त्वाचा भाग बहिर्जी नायक आहेत. महाराजांच्या प्रत्येक जी रायरेश्वराची शपथ घेतली त्यापासून ते महाराजांचं निधन होईपर्यंत बहिर्जी नाईक हे त्यांच्यासोबत होते आणि संभाजी महाराज यांच्यासोबतही ते त्यांच्या मृत्यूच्या आधीपर्यंत होते. म्हणजे त्यांना जेव्हा फितुरी होऊन पकडण्यात आलं त्यावेळी मित्रांनो बहिर्जी नायकांना सुद्धा संपवण्यात आलं होतं. आणि ह्यामुळेच आपले संभाजी महाराज हे मुघलांच्या हाती सापडले. मित्रांनो, जर बहिर्जी नाईक हे जर त्यावेळी असते तर
ही परिस्थिती झाली नसती, कारण दुश्मन पोचायात दुश्मन येतो हे माहिती बहिर्जी नाईक महाराजांपर्यंत पोचवायचे. ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते, तर प्रधान मंडळाचे ते एक म्हणजे भाग होते. अष्टमन प्रधान मंडळ यातील एक पद त्यांचे होते. आणि महाराजांशिवट कोणालाही माहीत नव्हतं की बहिर्जी नाईक कोण आहेत. त्यामुळे मित्रांनो अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे ही की बहिर्जी नाईकांची समाधी इथे आहे. आत्ताच्या हल्ली काळात नाव म्हणजे बाहेर गेलं आहे की बहिर्जी नाईक कोण होते, त्यांचं कार्य काय होतं, हे सगळं आत्ता कळायला लागले. दुश्मनांनाही कळायचं नाही की बहिर्जी नाईक होते कोण. त्यामुळं त्यांनीही त्यांना संपवलं, तेव्हा त्यांनाही माहीत नव्हते की बहिर्जी नाईक कोण आहेत. तर मित्रांनो असे महान व्यक्ती बहिर्जी नाईक यांची समाधी आपल्या गावामध्ये आहे, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर ह्या विषयावरती आपला पहिला ब्लॉग संपवतो मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.